मी बोलण्याची औपचारिक सुरुवात करण्याच्या अगोदर जस्ट तुम्हा सर्वजणींकडे जेव्हा मी आतमध्ये आले तेव्हा तुम्हा सर्वजणींकडे बघितलं आणि मला एका गोष्टीचं खूप कुतूहल वाटत होतं, म्हणून जस्ट मी त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलते अगोदर आणि मग औपचारिक सुरुवात करून पुढच्या आपण सेशनला सुरुवात करूया. तुम्हा सर्वजणींना मला विचारायचं आहे, तुमचं झालं ते का होणार आहे? गुलाबी साडी आणि ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, राजाराम मोहन रॉय, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सगळ्यांमुळे आणि आणखी बरेच नावं त्यामध्ये ऍड करता येतील. या सर्वांमुळे आज आपण सगळ्याजणी इथे उपस्थित आहोत. त्यामुळे त्या सर्वांना आतापर्यंत व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि आपल्या समोर आता असलेले शिंदे साहेब, गिरगे साहेब, सायली मॅम, ज्यांनी कंटिन्युअस पाठपुरावा करून इथे मला येण्यासाठी भाग पाडलं, ते बंगळे सर साहेब, पाटील साहेब, त्यासोबतच हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून पडद्यामागे सुद्धा खूप जण काम करत असणार आहेत. ते सर्वजण, आपणही सर्वजण आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना. कधी कधी मला कोणी विचारतं की तुम्ही कसं काय लगेच मैत्रिणींना म्हणू शकता, काही आपली तेवढी ओळख असते का, काय असतं? आपल्याला गरज पडते का बोलण्यासाठी? अजिबात नाही. म्हणून तर म्हटलं जातं ना, म्हणजे आता काही माफ करा हा, तुम्ही 5-6 जण आमची मेजॉरिटी आहे. नाही थांबा, नाही आमची मेजॉरिटी आहे ना, त्याच्यामुळे कदाचित तुम्हीच आमच्या तावडीत सापडाल, ऐकावं लागेल, बाकी काही नाही. कारण म्हणतात ना, तुम्ही लोकच आम्हाला म्हणतात आणि ते काही अंशी कदाचित खरं पण असेल. आपल्याला ओळखीची गरज असत नाही, म्हणूनच रॉंग कॉलवर सुद्धा आपण एक दीड तास आपण खूप मोठा प्रवास केलेला आहे. जागतिक महिला दिनाच्या दिनानिमित्तानं तुम्हा सर्वांना शुभेच्छा तर आहेतच. हा दिन जो साजरा करतो तो कुठेतरी अंतर्मुख आपण व्हावं. आतापर्यंत आपण कुठल्या स्टेजेस पार करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि पुढे आता अजून आपल्याला काय काय करायचं आहे हे सगळं आपल्याला समजावं, त्याच्यासाठी हा अंतर्मुख होण्याचा दिवस आहे असं मी मानते. मग मला थेट अनेक घटना आठवतात, पण पार 1967 मध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. बोस्टन मॅरेथॉन चालू होतं. 1967चं वर्ष होतं. तो दिवस जो होता तो खूप पावसाळी दिवस होता. त्याच्यामुळे या मॅरेथॉन मध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतलेला होता त्या सगळ्यांनीच हुडीज आणि जॅकेट्स घातलेले होते आणि ते सगळे रनर्स धावत होते. अर्थात हे मॅरेथॉन पटू धावत असताना त्यांच्या साईडने छायाचित्रण करण्यासाठी फोटोग्राफर्स आणि पत्रकार यांची सुद्धा व्हॅन चाललेली होती. त्यांचं सगळं शूटिंग चालू होतं आणि अचानक एका पत्रकाराला त्या धावपटूंमधलं एक काहीतरी वेगळं वाटलं. म्हणून त्यांनी त्या धावपटूच्या जॅकेटवरचं नाव बघितलं, ते मागे जे घातलेलं होतं तिथलं पण नाव बघितलं. इनिशियल्स होते KV स्विट्झर. KV स्विट्झर वाचल्यानंतर तरी सुद्धा ह्याच्या मनातली शंका कायम होती, म्हणून हा तो त्या गर्दीमध्ये घुसला आणि तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की यस, आपली शंका अगदी बरोबर आहे आणि ही KV स्विट्झर नावाचा हा जो धावपटू आहे तो पुरुष नाही तर स्त्री आहे. स्त्रियांना धावण्यासाठी मनाई होती आणि मॅरेथॉन मध्ये ही कोणीतरी स्त्री धावत आहे हे त्याच्या लक्षात आलं. अर्थात त्यांनी बरोबर ओळखलेलं सुद्धा होतं, कारण ही कॅथरीन व्ही स्विट्झर होती. तिला धावायचं होतं. तिचा मित्र जो नंतर नवराही झाला तो आणि कोच तिला फुल सपोर्ट करत होते. लक्षात घ्या, तिला सपोर्ट करणारे दोन्ही पुरुषच होते. आपल्याला नेहमीच तुम्हा सर्वांची आवश्यकता असणार आहेच. मग अशा परिस्थितीमध्ये तिला धावायचं होतं, पण नियम माहित होते. जर तिनं तिथे रजिस्ट्रेशनच्या वेळेस कॅथरीन व्ही स्विट्झर लिहिलं असतं तर तिचा फॉर्म लगेच बाजूला टाकला गेला असता. म्हणून ह्या दोघांनी शक्कल लढवली होती आणि KV स्विट्झर असं लिहिलं होतं. जॅकेट हुडी असल्यामुळे फारसं कोणाच्या लक्षात येणार नाही असं वाटत होतं, पण त्या पत्रकाराची नजर जरा जास्तच तीक्ष्ण होती आणि त्यांनी लगेच गलका चालू केला की ह्या मॅरेथॉन मध्ये एक महिला धावत आहे. झालं, एवढा गलका सुरू झाला. अर्थात ह्या दोघांचाही प्लॅन बी रेडी होता.
त्याच्यामुळेच ते धावताना अशा पद्धतीनं धावत होते की मध्ये कॅथरीन होती, एका साईडनं तिचा नवरा होता, दुसऱ्या साईडनं कोच होता, जेणेकरून तिच्यावर काही जर झालं, अटॅक वगैरे झाला किंवा तिला धक्के देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला तर हे दोघं ती बाजू हँडल करतील. झालंही तेच, सगळेजण तिच्या भोवती गोळा झाले, लगेच तिला ट्रॅकवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला, पण ह्या दोघांनीही बाजू लावून धरली आणि तिचा कोच जोरात ओरडला, कॅथरीन तुझ्या फुल स्पीडने धाव, तुला धावलंच पाहिजे. आणि कॅथरीनच्या सुद्धा लक्षात आलं की आता या क्षणी जर मी माघार घेतली तर महिलांना धावण्याचा मार्ग संपूर्णतः बंदच होऊन जाईल, कारण मॅरेथॉन एवढा रन महिला करू शकणार नाहीत असं पुन्हा हे सगळे लोक म्हणायला लागतील आणि पुन्हा मार्ग फार मोठा खुंटला जाईल. म्हणून ही खूप वेगात धावत राहिली. 4 तास 20 मिनिटामध्ये तिनं शर्यत पूर्ण केली. महिला सुद्धा मॅरेथॉन धावू शकते हे तिनं सिद्ध केलं. आता तुम्हाला काय वाटतं? येस. आणि मग महिला मॅरेथॉन मध्ये धावू लागल्या. नाही, एवढं सरळ साधं सोपं आपल्या आयुष्यात काहीही घडत नाही. त्याच्यानंतर सुद्धा तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. तिच्या विचाराच्या असणाऱ्या महिलांना, पुरुषांना गोळा करावं लागलं, कारण जेव्हा तिला ट्रॅकवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात येत होता तेव्हा हेही म्हटलं जात होतं की चांगल्या घरातल्या स्त्रिया धावत नाहीत, महिलांना धावण्याची परवानगी नाही, असं सगळं काही होतं. अशा परिस्थितीमध्ये तब्बल 5 वर्ष तिचा संघर्ष चालू राहिला आणि त्याच्यानंतर कुठे ऑफिशियली महिलांना धावण्याची परवानगी मिळाली. आतापर्यंतच बघूया ना. कदाचित काही जणींनी त्याचा अनुभव घेतलेला असेल. मला माझी आजी आठवते. तेव्हा आता डायनिंग टेबल्स वगैरे आलेले आहेत, पण तेव्हा तसं काही नव्हतं. सगळेजण खाली जेवायला बसायचे आणि माझी आजी नेहमी पोटाशी एक पाय दुमडून घेऊन मग जेवायला बसायची. मी म्हणायची हे असं किती अनकम्फर्टेबल आहे ना, व्यवस्थित मांडी घालून काय नाही जेवत. कारण म्हणणं असं होतं, बायकांनी पुरुषांसारखी मांडी घालून जेवायचं नसतं, बसायचं नसतं. आतापर्यंत होतं. बायका, चांगल्या घरातल्या मुली पायात घुंगरू बांधत नाहीत, चांगल्या घरातल्या मुली केस मोकळे सोडत नाहीत, कापणं तर फार दूर राहिलं. आणि मला माझी आई सुद्धा आठवते, लांब केस होते पण तरी सुद्धा केस धुतल्यानंतरही स्त्रियांनी केस मोकळे सोडायचे नाहीत, कारण द्रौपदीचं काय आहे आणि तिनं कशामुळे मोकळे केस सोडले आपल्याला माहित आहे ना. मग अशा परिस्थितीमध्ये केस ओले असतानाही आई सैलसर वेणी घालायची आणि मग दिवसभराचं रुटीन चालू राहायचं. आता आपल्याला जाणवतं केस असे ओले असताना बांधून जर ठेवले तर लगेच डोकंदुखी वगैरे वगैरे काय काय सुरू होतं. तुम्ही तर सगळ्या मेडिकल फील्डमधल्याच आहात आणि लगेच हेही सांगते की माझे हजबंड डॉक्टर आहेत, मला तुमच्या इतकेही मेडिकल फील्डमधलं काहीही ज्ञान नाही, पण तरी सुद्धा जे काही वाचून घेतलेलं आहे त्याच्या संदर्भातलं थोडंसं तुम्हाला डेफिनेटली बोलणार आहे. त्या संदर्भातही इतकंच कशाला, मोठ्याने हसायचं नाही. म्हणजे मी लहान असताना सुद्धा मॅम वडिलांची ताकीद होती की मुलांसारखं असं मोठ्याने हसायचं नाही. खो 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 करत काय हसणं चालू आहे? बिलकुल. आता तुम्ही हसताय, खो खो हसताय काही जणी तर. हे असं सगळं होतं. एवढं कशाला, आपण शाळेमध्ये शिकलो आणि MPSC साठी मी समाजशास्त्र विषय घेतला होता, त्याच्यामध्ये सुद्धा आणखी जास्त कळालं की समाजामध्ये प्रथा कोणत्या कोणत्या प्रकारच्या होत्या. एखादी प्रेग्नंट स्त्री असेल, तिच्या पोटाला कुंकू लावलं जायचं आणि तुला मुलगी झाली तर तू माझ्या मुलाला द्यायची, हे ठरलेलं असायचं. ठरलेलं म्हणजे इतकं पक्क ठरलेलं, नंतर ती जोडी किती का बिजोड असे ना, पण तरी सुद्धा ठरलेलं आहे म्हटल्यानंतर लग्न त्याच्याशीच लावलं पाहिजे. बालविवाह प्रथा दुर्दैवानं अजूनही चालू आहे. आपण खूप प्रयत्न करतो आहोत, पण तरी सुद्धा कोरोनामध्ये किती बालविवाह झाले हे आपल्याला माहित आहे. एरवी सुद्धा इकडून तिकडून आपल्याला बातम्या येतच असतात. एवढंच कशाला, अगोदर ते जरट कुमारी विवाह सुद्धा व्हायचे. म्हणजे एखादा 80 वर्षाचा म्हातारा असायचा आणि त्याचं लग्न एखाद्या 10-12 वर्षाच्या मुलीशी व्हायचं. तो जरट आणि ही कुमारी, असं जरट कुमारी विवाह व्हायचा. तो काही वर्षातच वर निघून जायचा. पण हिचं काय, हिनं एकतर सती जायचं, नाहीतर विधवा म्हणून आयुष्यभर तसंच राहायचं. मग विधवांची स्थिती काय होती हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर विधवांचं केशवपन केलं
केलं, केस हा महिलांसाठी अतिशय महत्वाचा दागिना म्हणतो आपण. म्हणजे केसांमुळे तिचं सौंदर्य असतं वगैरे वगैरे भरपूर काही आहे. एकदा तिचे केसच काढले की कसला सेल्फ रिस्पेक्ट आणि कसला सेल्फ एस्टीम. मग घरातले कुणीही कशाही पद्धतीनं वागवले तर सगळ्यांची गुलाम किंवा नोकर म्हणून तिनं वागायचं. हे असं सगळं चालू होतं. आणि आता आपण जेव्हा आपल्यामध्ये येऊन बघतो तेव्हा लक्षात येतं की खरंच आता केवढी सुधारणा झालेली आहे. आणखी काही उदाहरणं तुम्हाला त्या संदर्भातले सांगितले पाहिजे. आयडा स्कायडर यांचं पुस्तक वाचलं मी. तिचे वडील डॉक्टर होते, अमेरिकेतलं ते कुटुंब. तिचे वडील ख्रिश्चन मिशनरी होते, डॉक्टर होते, म्हणून ते इथे भारतामध्ये आलेले होते आणि गरिबांना सगळ्यांना सेवा देणं वगैरे त्यांचं काम चालायचं. आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून ही कॅथरीन आली इथे. ती काही डॉक्टर वगैरे तेव्हा नव्हती आणि तिला अमेरिकाच आवडत होती, तिला अमेरिकेतच राहायचं होतं. पण इथे ती आई वडिलांना भेटण्यासाठी आल्यानंतर जो प्रसंग तिनं अनुभवला त्याच्यानंतर तिनं ठरवलं की मी डॉक्टर होईल आणि इथेच येऊन काम करणार आहे. कारण त्या रात्री असं झालं, 3 केसेस अशा तिच्या लागोपाठ त्या मध्यरात्री तिच्याकडे 3 केसेस अशा आल्या होत्या. लोकांना, गाव छोटंसं होतं, गावामध्ये कळालं की डॉक्टर साहेबांची मुलगी आलेली आहे, याचा अर्थ ती पण डॉक्टर असणार असं सगळ्यांचं ॲझम्पशन होतं. या तिघीही जणी वेगवेगळ्या कुटुंबातल्या बाळांना, त्यांना त्यांची म्हणजे डिलिव्हरी होणार होती, डिलिव्हरीचे पेन्स त्यांना सुरू झालेले होते. पण काहीतरी क्रिटिकल प्रॉब्लेम होता म्हणून डॉक्टरची, दाई सुई या हँडल करू शकत नव्हत्या, म्हणून डॉक्टरची गरज भासणार होती. तर ही आली आहे तर ही काहीतरी मदत करेल असं वाटून त्या घरातले पुरुष आले होते. जे काही झालं त्यांनी त्यांना सांगितलं आणि तिने सांगितलं मी डॉक्टर नाहीये पण माझे पप्पा डॉक्टर आहेत, ते हँडल करतील ना हे केसेस. आणि तिघांचेही उत्तर याच अर्थाचे होते, आमची बाई मेली तरी चालेल पण आम्ही पुरुषाला आमच्या बाईला हात लावू देणार नाही. दुर्दैवानं त्या तिघीही मेल्याच, त्यांच्या पोटातलं बाळ सुद्धा मेलंच. जेव्हा आयडाने हे बघितलं तेव्हा इथे खरी माझी गरज आहे हे तिच्या लक्षात आलं आणि ती अमेरिकेतून भारतामध्ये आली. डॉक्टर तर झालीच आणि नंतर तिनं सगळ्या स्त्री पेशंट हँडल करायला सुरुवात केली. ग्रामीण भागामध्ये दवाखाना जो नेला तो ह्या डॉक्टर आयडा स्कॅडरने नेला आणि त्याचं क्रेडिट पूर्णतः तिला दिलं जातं. ग्रामीण भागात ती तेव्हा दौरे करायची आणि महिलांचं आरोग्य तपासायची. तेव्हा महिला सुद्धा लवकर येत नव्हत्या. त्यांनाही म्हणजे आम्हाला काही होतच नाही ना, आपल्याला काही कधी होतं का? घरातले पुरुष आजारी पडतात, आपण पडतच नाही. आपल्याला कितीही टेम्परेचर असेल, आपण कितीही आजारी असलो तरी घरातले कामं चुकतात का? अजिबात चुकत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तेव्हाची ती परिस्थिती म्हटल्यावर बायकांच्या आणि बायकांच्या आरोग्याचं कौतुक पुरुष करू देतील का? तुम्हाला काय धाड भरली आहे? सरळ सरळ तेव्हाचं ते वाक्य. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या आरोग्याची जाणीव करून देणं, छोटे मोठे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते लगेच दूर करणं, अशा पद्धतीचं सगळं काम ह्या आयडा स्कायडरने केलं. त्यानंतर आपल्याला हेही माहित आहे, आपल्या पहिली महिला डॉक्टर भारतातले डॉक्टर आनंदीबाई जोशी या ज्या झाल्या, त्यांच्या नवऱ्याची प्रेरणा होती. नवऱ्याला वाटत होतं हिनं डॉक्टर व्हावं जेणेकरून महिलांना आरोग्याच्या सुविधा मिळू शकतील. महिलाच डॉक्टर आहे म्हटल्यानंतर महिला तिच्यापर्यंत जातील, म्हणून नवऱ्याच्या पाठिंब्यानं त्या डॉक्टर झाल्या. सावित्रीबाई फुलेंना सुद्धा त्यांच्या नवऱ्याने ज्योतिबांनीच शिकवलं. बघा, आज लिहिणं वाचणं किती साधी गोष्ट वाटते ना आपल्याला, पण लिहिणं आणि वाचणं ही स्त्रियांसाठी निषिद्ध गोष्ट असावी. आता आश्चर्य वाटतं की असं कसं असू शकतं, पण तेव्हा ते होतं ना, डेफिनेटली होतं. आणि म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुलेंना शिक्षण शिकवलं किंवा लिहिणं वाचणं शिकवलं आणि त्याचा परिणाम म्हणून आपण सगळ्याजणी इथे आज आहोत. या सगळ्या रूढी प्रथा जे काही पिढ्या चालत आलेलं होतं ते सगळं एवढं सोपं होतं का मोडणं? म्हणजे राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा नष्ट केली, एवढी सोपी होती का ती? एक साधं उदाहरण देते ना. तुमच्यापैकी किती जणी लग्नामध्ये आहेरात ज्या साड्या मिळतात त्या वापरतात? कोण कोण आहेरातली साडी घालून मला यास? टॉवेल वापरतात, टोप्या. मग का देतो आपण? कारण प्रथा आहे ती, दिलं पाहिजे. दिलं नाही तर बाकीचे काय म्हणतील? तुम्ही त्यांच्याकडे जाता तेव्हा ते तुम्हाला आहेर करतात, तेव्हा तुम्ही आहेर देता ना, मग तुम्हाला पण लगेच परतफेड नाही करायची. हे असं, अरे पण तुम्ही पण देऊ नका, आम्ही पण
आणि आता मार्केटिंग टेक्निक किंवा मार्केटिंग प्रॅक्टिस एवढ्या जास्त वाढलेल्या आहेत की आता वास्तुशांती जरी असेल तरी रिटर्न गिफ्ट आहे, लग्न असेल तरी रिटर्न गिफ्ट आहे. का रिटर्न गिफ्ट आहे? कारण त्यांना मार्केटिंग तेवढं करायचं आहे, त्यांना त्यांच्या वस्तूंचा खप तेवढा करायचा आहे. मग काहीतरी थीम आणल्याशिवाय खरेदी कशी होईल ना. सो मग आता हे अशा पद्धतीनं सुरू होतं की तुम्ही रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे. म्हणजे झालं, पुन्हा त्यांचं मार्केटिंग सुरू झालं, त्यांच्या वस्तूंचा सगळा खप सुरू झाला. कुछ मीठा हो जाए कधी म्हणावं लागलं होतं आपल्याला, पण आता कुछ मीठा हो जाए म्हटल्यानंतर उगाचच आपल्याला पण वाटायला लागतं की हो गड्या काहीतरी मिठं झालं पाहिजे, मला काहीतरी गोड खाल्लं पाहिजे. हे अशा पद्धतीनं त्यांच्या मार्केटिंग टेक्निकसाठी, त्यांचा वस्तूंचा खप वाढावा याच्यासाठी ते हे एवढे सगळे स्टंट आणतात किंवा एवढे सगळे काही ट्रेंड्स आणतात आणि त्याला आपण बळी पडतो. आपण कोणीच का नाही म्हणत की ह्या आहेरातल्या ह्याच्या वस्तू देणार नाही किंवा हे वास्तुशांतीला रिटर्न गिफ्ट वगैरे वगैरे देणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी मी करते बरं, रोज पत्करून करते, म्हणून तुम्हाला इतक्या कॉन्फिडेंटली तुम्हा सर्वांकडे बघून सांगू शकते. आणखी एका विषयावर, खरं तर हा मुद्दा मला घ्यायचा नव्हता, पण जस्ट मला असं वाटतं की तुम्ही लगेच इथे मला काही सांगण्याच्या ऐवजी जस्ट आपलं आपलं ऑब्झर्व करा आणि स्वतःला उत्तर द्या. बरेचदा मी असं बघते, माझ्या कुटुंबातही कधी झालेलं बघते, कोणीतरी घरामधलं कुटुंबातलं खूप सिरियस असतं, ICU मध्ये ऍडमिट असतं आणि त्यांना भेटण्यासाठी नातेवाईक वगैरे वगैरे सगळे जात असतात. ती वेळ खरंच सगळ्यांनी भेट देण्याची असते. मध्यंतरी माझ्या हजबंडनं जेव्हा हार्ट अटॅक आला, मेजर हार्ट अटॅक होता, अगदी मध्यरात्री धावपळ करत आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. सगळं काही व्यवस्थित झालं सुदैवानं, पण लगेच नातेवाईक पाहणारे सगळे इतके सुरू झाले. त्यात पुन्हा नेमकं योगायोग असा होता की एक 15 दिवसांपूर्वीच आम्ही घर शिफ्ट केलेलं होतं. 15 दिवसांपूर्वी जर घर शिफ्ट केलेलं असेल तर काय काय सापडतं माहित आहे आपल्याला. आपल्याला आपलंच काही वस्तू सापडत नाही, त्यात यांच्यासाठी अजून आपण कसंही ऍडजस्ट करतो, घरातले 2-3 मेंबर्स असतील ते, पण नातेवाईकांना तर व्यवस्थित द्यायला पाहिजे, कारण तो प्रोटोकॉल असतो, तो पाळावा लागतो. हे असं नाही चालत ना, हे कसं केलं पाहिजे ना, असं सगळं असतं. मग त्याही परिस्थितीत आणखी एक मुद्दा असा होता की 10च दिवसांनंतर माझा मोठा मुलगा अमेरिकेला परत जाणार होता आणि पुन्हा तो कधीही माहित नाही, तो युजी करतोय तिथे, त्याच्या माझ्या डोक्यात लहानच लेकरू आहे, ते पुन्हा कधी येईल माहित नाही वगैरे हे सगळं. आणि अशा परिस्थितीत हे झाल्यानंतर इतके सगळे नातेवाईक भेटायला येऊ लागले की मग मला थोडंसं कठोर होऊन सांगावं लागलं की आता याच्यानंतर मला कुणीच यायला नकोय, कारण माझी पहिली प्रायोरिटी आहे ICU मध्ये असणारा माझा नवरा, माझी दुसरी प्रायोरिटी आहे अमेरिकेमध्ये जाणारा माझा मुलगा, आणि माझी प्रायोरिटी लिस्ट या 2वरच संपते. त्याच्यामुळे आम्ही आमचं उदरभरणच म्हणते मी, कारण एनर्जी राहण्यासाठी पोटात काहीतरी असणं गरजेचं आहे. ते टेस्टला कसं आहे काय त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. अशा परिस्थितीमध्ये आम्ही दोघं जण, मी आणि माझे 2 मुलं, आम्ही 3 जण आमचं उदरभरण कसंही करून घेऊ, पण नातेवाईक आल्यानंतर सगळंच करावं लागणार. त्यांची झोपण्याची व्यवस्था, आता पांघरुणं शोधावे लागतील, अंथरूण शोधावं लागेल, डाळी साखर वगैरे वगैरे माझं मलाच सापडत नाहीये. आणि या सगळ्या परिस्थितीत मी काहीही शोधून देण्याच्या मनस्थितीत नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग शेवटी मी असं सांगितलं की आपण हवं तर असं करू, हे ICU मधून घरी आले, सगळे व्यवस्थित अगदी छान बरे झाले की हवं तर आपण मोठी पार्टी घेऊ हॉटेलमध्ये, आणि तिथे मी सांगते की मध्यरात्री 3 वाजता ह्यांनी जेव्हा मला आवाज देऊन उठवलं तिथपासून तर ICU मधून घरी येण्यापर्यंत काय काय झालं. मी जे ऑब्झर्व केले त्याच्यानुसार मला असं जाणवतं की त्या परिस्थितीमध्ये कोणीच हँडल करण्याच्या मनस्थितीत नसतं. आपण जाऊन त्यांना त्रास देण्यापेक्षा त्यांना एकटं सोडून फक्त एवढं कम्युनिकेट करायचं की कोणत्याही क्षणी मदतीची गरज लागली किंवा मी मदत करू शकेन असं वाटलं तर मला कधीही फोन कर, मी तातडीनं येईन, आणि तेवढ्या तातडीनं आपण तेव्हा जायचं सुद्धा. पण हे अशा पद्धतीनं गर्दी करून आणखी जास्त त्यांचा त्रास वाढवण्यात काहीही अर्थ नसतो. म्हणून आपणही जेव्हा व्हिजिटर म्हणून कुठे भेटायला जाऊ तेव्हा जस्ट क्षणभर थांबूया, खरंच मी तिथे जाण्याची गरज आहे का. कारण मी जे ऑब्झर्व केलं ना मॅम, त्याच्यानुसार प्रत्येकाला ना
अटेंडन्स द्यायची असते. एवढं झालं आणि आपण भेटायला नाही गेलं तर काय म्हणतील ते? जायला हवं ना, अशा ठिकाणी तर जायलाच हवं. अरे नाही जायला हवं, तुम्ही थांबा तुमच्या घरी सुखरूप, आम्हालाही आमचं व्यवस्थित करू द्या सगळं मॅनेज. ही प्रथा मोडू शकू का आपण? मी मोडते बरं. जसं मी माझ्या घरामध्येही येणं थांबवलं तसं मी सुद्धा माझ्या ऑफिस मधलं हे कुणीही कितीही ऍडमिट असेल, ICU मध्ये असेल, मी त्यांना भेटायला जात नाही. फक्त त्याच्या बायकोला किंवा त्यांचं अगदी आई वडील जे कोणी असतील त्यांना फोन करून सांगते तुमच्यासाठी मी अवश्य आहे, कारण ते ऑलरेडी खूप स्ट्रेसमध्ये असतात. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही क्षणी मला वाटलं मी काही करू शकेन, मला आवाज द्या, मी येईन डेफिनेटली. कोणत्या डॉक्टरांशी काही बोलायचं असेल, हॉस्पिटलमध्ये काही बोलायचं असेल तर मला सांगा, मी ते करेन. आणि मग मी ते फोनवर सगळं मॅनेज करते सुद्धा. आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर फक्त पाठीवर एक शाबासकीचा किंवा एक कुठला तरी आश्वासक हात हवा म्हणून जाऊन त्याच्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवणं किंवा त्यांच्या आईच्या पाया पडून त्यांना सांगणं की काकू व्यवस्थित सगळं होईल, हे मी करते. पण ICU मध्ये ऑलरेडी सगळे टेस्ट वातावरणामध्ये असताना मी स्वतः भेटायला जात नाही. अटेंडन्स लावणं हे तेव्हा महत्वाचं नसतं. म्हणून अटेंडन्स लावण्याची प्रथा आपण मोडू शकू का, हा पहिला मुद्दा. आणि आपल्याकडे कोणाला अटेंडन्स लावायची असेल तर आपण त्यांना थांबवू शकू का? सती प्रथा थांबवण्यात आली, शिक्षण महिलांना देणं सुरू केलं, त्यांना विरोध झाला नाही, प्रचंड विरोध झाला. आपण ह्या साध्या प्रथा थांबवू शकत नसू. आहेर देणारे कोणी ते कपडे नाही, म्हणजे अडचण होते त्या कपड्यांची सगळ्यांची. आणि आजकाल तर मॅम जसं त्या मावशीबाईंचं उदाहरण दिलं, त्या मावशीबाई सुद्धा नेत नाहीत असे कपडे, त्या या आहेराच्या कपड्यापेक्षा भारीचे कपडे वापरतात. त्याच्यामुळे जर एवढ्या मोठमोठ्या स्त्रियांच्या विरोधात असणाऱ्या प्रथा जर थांबवल्या गेल्या, रोखल्या गेल्या सगळ्या समाजाचा रोष ओढवून घेऊन, तर आपण ह्या साध्या प्रथा नाही थांबवू शकणार का? आपण ते करू शकतो का? डेफिनेटली विचार करायला हवा. कारण आता लक्षात येईल, हे जे 2-3 उदाहरणं दिले, अजून एक उदाहरण देते. बायकांच्या नजरेमध्ये एवढं तेज असतं हे तोपर्यंत आपल्याला माहित होत नाही जोपर्यंत घरातलं कोणी टोकत नाही, हे ती पापड करते, त्या पापडाकडे जाऊ नको, आता तुझी पाळी चालू आहे ना, पापड लाल होतात. अरे वा, आपल्या नजरेत एवढं तेज आहे पापड लाल करण्याचं, वा वा वा. किंवा तुझी पाळी चालू आहे ना, त्या लोणच्याला हात लावू नको, लोणचं नासून जाईल. वाव, आपल्या स्पर्शात एवढी ताकद आहे ते लोणचं नासवण्याचं. या प्रथा तरी आपण थांबवू शकतो का? तेव्हा मग आपण गोंडस नाव काय देतो, जाऊ द्या ना, 2-4 दिवसांनी काय फरक पडतो, आपण सोडून द्यायचं ते. पण का? माझं तुम्ही कराच असं काहीही म्हणणं नाही, हे करा ते करू नका, हे काहीच सांगण्यासाठी मी इथे आलेली नाहीये. फक्त काय काय आहे एवढं तुमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी इथे आहे. आणि आता आपल्या लक्षात येईल ह्या छोट्या छोट्या उदाहरणांवरून की खरंच जेव्हा इतिहासात ती ओळ आपण वाचली, ती शेणा मातीचे सगळे काय ते गोळे अंगावर घेत घेत सावित्रीबाई फुले शाळेमध्ये जात होत्या आणि मुलींना शिकवत होत्या. आता त्यातलं गांभीर्य कळतं. शेणा मातीचे गोळे झेलणं म्हणजे काय असतं. एवढी मोठी प्रथा त्या मोडत होत्या. बायकांनी अजिबात पाटी पेन, काही हातात पाटी पेन्सिल हातात घ्यायची नाही. त्या परिस्थितीत त्यांना शिकवलं जात होतं आणि त्या परिस्थितीत त्या मुलींना पुन्हा शिकवत होत्या. रूढी मोडणं इतकं अवघड असतं. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्याला त्यांचे धन्यवाद मानलेच पाहिजे. कारण आपल्या अगोदरच्या पिढ्यांनी इतकं सगळं करून ठेवलंय ना की आपल्याला हा संघर्ष करावा लागतच नाहीये. आणि मला 100% खात्री आहे की साहेब हे सगळ्या जणी ज्या आल्या ना, त्या नवऱ्यांना विचारून नाही आल्या, नवऱ्यांना सांगून आल्या. बरोबर, सांगून आल्या. अगोदर उमऱ्याच्या बाहेर जायचं तर किती परवानगी, सासूची वेगळी, नवऱ्याची वेगळी, वगैरे वगैरे सगळं, पुन्हा ते लेकरांचं सगळं बघायचं, त्यांची सगळ्यांची व्यवस्था होत असेल तू घराच्या बाहेर पडायचं, किती मिनिटात घरी येणार ते सांगायचं. पण आज मला माहित आहे तुम्ही सगळ्या सांगून आल्या, विचारून येण्याची गरज नाही पडली. हे आपण का करू शकतो आज? कारण आपल्या अगोदरच्या पिढ्यांनी तेवढा संघर्ष भोगला, सहन केला, प्लस त्या सगळ्या प्रथा परंपरा रूढीच्या त्रासदायक होत्या, महिलांना अतिशय हीन दर्जा देणाऱ्या होत्या, त्या सगळ्याच्या सगळ्या त्यांनी मोडून काढल्या आणि आज आपण इथपर्यंत आलो आहोत. पुन्हा संशोधनातही भरपूर क्रांती झाली ना. तुमच्यापैकी कोण आता आज या कार्यक्रमाला यायचं आहे,
मला बंगळे साहेबांनी सांगितलं की 100 किलोमीटर वरून म्हणजे 100 किलोमीटर पासूनच्याही महिला आलेल्या आहेत. किती जणी दर मुक्काम करत आलात हो? नाही ना. गाडी स्टार्ट केली पोहोचल्या किंवा गाडीत बसल्या आणि पोहोचल्या. म्हणजे आपल्याला आता पूर्वीसारखं दर मुक्काम करण्याची गरज नाही, सरपण गोळा करण्याची गरज नाही, चुलीचा धूर घेत स्वयंपाक करण्याची गरज नाही. त्या धुरामुळे डोळ्याचं आणि श्वासाचं काय होतं हे माझ्यापेक्षा तुम्हा सर्वांना जास्त चांगलं माहित आहे. आपल्या अगोदरच्या पिढ्यांनी आपल्यासाठी एवढं सुखकर वातावरण निर्माण करून ठेवलेलं आहे, याचा आपल्या सगळ्यांना आता अभिमान वाटत असेल, जे आपण कदाचित निग्लेक्ट केलं असतं. हा ठीक आहे, असं झालं असं आपल्याला वाटत असेल. जसं मी म्हणाले की शेणा मातीचे गोळे सहन करणं म्हणजे काय हे तेव्हा कळतं जेव्हा आपण आहेराची साधी प्रथा परंपरा मोडू शकत नाही, तेव्हा आपल्याला कळतं. आणि मग मला आता जस्ट अंतर्मुख होण्याचा हा दिवस आहे ना, म्हणून अंतर्मुख होऊन आपण आपल्यालाच उत्तर द्यावं असं वाटतं की आपल्या अगोदरच्या पिढ्यांनी एवढं केलं म्हणून आज आपलं सुखी आयुष्य सुरू आहे. आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काय काय ठेवून जाणार आहोत? काय ठेवून जाणार आहोत? पाण्याचं दुर्भिक्ष, बरोबर. विहिरी पूर्वी अशा असायच्या की तिथे विहिरीच्या कडेला बसून अगदी मगानं किंवा तांब्यानं पाणी घेता यायचं. आता बोर कितीही खाली न्या, पाणी लागतच नाही. आणि पाणी वाचवण्याचं आपल्याला केव्हा सुचतं? जेव्हा पाणी अवेलेबलच नसतं तेव्हा सुचतं. जेव्हा पाणी मुबलक असतं तेव्हा आपण काय करतो? अगदी सर्रास सांडू देतो, काही फरक पडत नाही. उलट आपलं म्हणणं असं असतं की आता पाणी आहे ना, मग गाडी धुवून घ्या, घरं धुवून घ्या, आणखी काय काय रस्ते धुवून घ्या. पाणी वाया गेलं तरी काही फरक पडत नाही, नळ बंद करण्याची गरज नाही, मोठमोठे नळ जे असतात त्यांना तोट्या लावण्याची गरज नाही, कितीही पाणी जाऊ देत फरक पडत नाही. जेव्हा मग अगदी एकेका थिंबाला तरसावं लागतं तेव्हा मग म्हणतं नाही गडे पाणीनं वाचवलं पाहिजे. आपण पुढच्या पिढ्यांसाठी काय ठेवून जाणार आहोत? पाण्याचं दुर्भिक्ष ठेवून जाणार आहोत, पर्यावरणाचा असमतोल ठेवून जाणार आहोत, बरोबर. म्हणजे लहानपणापासून 3च ऋतू आहेत, पण आता पाऊसही कधीही पडतो, ऊनही कधीही पडतं. म्हणजे जसं पावसाळ्यासोबत आता व्हॉट्सअपवर आपण वाचतो की ऊनसाळा आणि हिमसाळा पण आला, तसं ते ऊन सुद्धा आलं की पावसाळ्यातही ऊन असतं भरपूर. त्याच्यासोबतच आणखी आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांचा ऱ्हास करत चाललो आहोत. फक्त 25% जंगल आहे. 2022 का 23 ची आकडेवारी आहे. जेव्हा 33% जास्त, भारताचं सांगते मी, 33% जास्त भाग जंगलाखाली असणं गरजेचं आहे. आपण इतकी प्रगती करतो आहोत की बांधकामासाठी निसर्गानं तयार केलेले सगळे डोंगर आपण खोदून काढतोय, सगळे मोठे मोठे डोंगर आपण संपवून टाकत आहोत आणि आपण एक वेगळ्या प्रकारच्या डोंगरांची निर्मिती करतो आहोत. प्लास्टिकचे डोंगर, बरोबर, कचरा एवढा मोठ्या प्रमाणामध्ये. मग कधीतरी शासनाची मोहीम निघाली की तेवढ्या मोहिमेपुरतं थोडंसं काहीतरी काम करायचं आणि नंतर पुन्हा सोडून द्यायचं. प्लास्टिक आज कुठे कुठे आढळत आहे हे सगळं आपल्याला माहित आहे. म्हणजे प्लास्टिकनं समुद्र सोडला नाही, जमीन सोडली नाही, आकाश सोडलं नाही, काहीच सोडलं नाही. प्लास्टिक जसं माशांच्या पोटामध्ये दिसायला लागलं आहे, ते जसं गायींच्या पोटामध्ये दिसायला लागलं आहे, तसं मायक्रो प्लास्टिक आता आपल्याही पोटात दिसायला लागलं आहे. आपण काय करत आहोत? आपण हे सगळं क्रिएट करत आहोत. त्यासोबतच प्रदूषण इतकं वाढवत आहोत. म्हणजे आता माझ्याकडे एक कुत्रा आहे, फिन त्याचं नाव. त्याला जेव्हा सकाळ संध्याकाळ फिरवायला मी घेऊन जाते ना, तेव्हा मला वेळोवेळी असं ठिकठिकाणी दिसतात कचऱ्याचे ढीग जाळलेले. आणि ह्या जाळलेल्या अर्धवट काही जळालेले असतील ते ढीग, तर त्याच्यामध्ये काय असतं? लेदरच्या चपला पण असतात, लेदरचे काहीतरी पर्स असते, प्लास्टिक तर भरपूर सारं असतं. आणि मला वाटलं होतं की येताना मला खूप छान वाटत होतं की अरे वा, म्हणजे ह्या महिलांना मी उदाहरण देऊ की नको देऊ कचरा जाळला जातो याचं, कारण कदाचित या एरियात जाळला जात नसेल असं मला वाटत होतं. पण लगेच मला इथे पण कचरा जाळलेला दिसला. म्हटलं यस, इथून तिथून सगळेजण सारखे आहेत, त्याच्यामुळे इथेही हे उदाहरण द्यायला हरकत नाही. कचरा जाळल्यामुळे जर त्यात प्लास्टिक जाळतोय, लेदर जाळतोय, काही दुकानदार असे असतात जे टायर जाळतात, या सगळ्याचं पोल्युशन केवढं होतं. आणि त्या फिनलाच फिरवत असताना मी काही जणांना जे मला दिसतात कचरा जाळत असताना त्यांना टोकते जेव्हा, तेव्हा त्यांचंही म्हणणं असं असतं की हे आम्ही आमच्या कॉलनीतला कचरा आमच्या कॉलनीत जाळतोय, तुम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं? अगं बाई, कचरा तुमचा आहे, तुम्ही जाळताय तुमच्या एरियामध्ये, पण पोल्युशन सगळीकडे होतंय ना, ते काही
पुरता सीमित राहणार नाही ना. ह्या प्रदूषणासोबतच अजून आपण काय देत आहोत, भरपूर साऱ्या अशाच गोष्टी देत आहोत. जंक फूड सुरू झालं आहे. आपलं रुटीन लाईफ जे होतं ते सगळं बिघडलेलं आहे. माझा मोठा मुलगा जेव्हा 10वी जस्ट पास झाला आणि मग आता कॉलेजला गेला, तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की आम्ही 10 वाजता झोपायचो, सकाळी 6 वाजता उठायचं. तर आता घराघरात तेच असणार आहे मला खात्री आहे. म्हणे मित्रांमध्ये चर्चा चालली होती आणि मी जेव्हा त्यांना सांगितलं मी 10 वाजता झोपतो, सगळे हसायला लागले की तुम्ही 10 वाजता कसं काय झोपता खेड्यातल्यासारखं. आणि आता सगळं रात्री करायचं, म्हणजे आपण सगळेजण आता घुबडांच्या फॉलोअपला सुरुवात किंवा त्यांचा आपण आदर्श घ्यायला सुरुवात केलेली आहे. ही अशी लाईफस्टाईल आपण तयार केलेली आहे. त्याच्यासोबतच आपण वेगवेगळं स्ट्रेस आहे, वेगवेगळे शारीरिक नवनवे आणि मानसिक वेगवेगळे आजार निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. मग हे सगळं जर थांबवायचं असेल तर आपण आपलंही कॉन्ट्रीब्युशन द्यायला हवं. देता येऊ शकतं. पुन्हा कदाचित आपल्याला असं वाटेल की ही जबाबदारी सगळ्यांची आहे ना, सगळे मिळून करावं लागेल. मी एकटीनं केल्यामुळे काय फरक पडणार आहे, मी एकटीनं कचरा नाही जाळला तरी बाकीचे सगळेजण जाळणार आहेत, मी प्लास्टिक नाही वापरलं तरी बाकीचे जण प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार आहेत, माझ्या एकटीनं असा काय फरक पडणार आहे. येस, तुम्हाला तेही सांगून देऊ दे की एकीनं जरी ठरवलं तरी काय होऊ शकतं. हा मला वाटतं 1955ची काहीतरी ती घटना असावी, अमेरिकेमधली. अलाबामा हे तिथलं स्टेट आणि मॉन्टेगोमरी त्या स्टेट मधलं एक गाव. या मॉन्टेगोमरीमध्ये 40 वर्षाची एक महिला तिनं रुटीन काम केलं. नंतर काम झाल्यावर घरी जाण्यासाठी ती सार्वजनिक बसमध्ये बसली आणि ती बसलेली असताना जस्ट ती बघत होती सगळ्यांकडे आणि तेवढ्यात तिला त्या ड्रायव्हरनं येऊन सांगितलं की तू उठ आणि याला बसायला जागा दे. का? कारण ही काळी होती आणि तो गोरा होता. रेसिझम तिथे तेव्हा प्रचंड होता. आणि तिने जस्ट एक शब्द सांगितला, नाही मी उठणार नाही. ड्रायव्हरनं लगेच सांगितलं तुला अटक केली जाईल, तुझ्यावर ऍक्शन होईल. ती म्हणाली मी उठणार नाही. नाही हा शब्द तिचा कायम होताच. आणि मग अशा परिस्थितीमध्ये तिच्या त्या एका नाहीमुळे एवढं मोठं आंदोलन सुरू झालं की शासनाला त्यांचे नियम बदलावे लागले आणि असा काळा गोराचा भेद न करण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे नियम तयार करावे लागले. रोजा पार्क्स ही ती महिला. एकीने ठरवलं तर होऊ शकतं. यस, होऊ शकतं. आणखी एक उदाहरण आवर्जून देईन. डॉक्टर इग्नास सेमेल्विस हे फिजिशियन, हंगेरियन फिजिशियन, आणि ते एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा मॅनेजमेंटमध्ये काम करत होते तेव्हा त्यांनी असं ऑब्झर्व केलं की मॅटर्निटी भाग जो होता तो 2 भागांमध्ये डिव्हाइड करण्यात आलेला होता. एका भागामधल्या त्या मॅटर्निटी विभागातल्या सगळ्या महिलांना पुरुष स्टुडंट्स आणि डॉक्टर हँडल करायचे आणि दुसऱ्या भागातल्या त्या महिलांना मिडवाईफ्स हँडल करायच्या. आणि लक्षात असं यायला लागलं की जिथे हे पुरुष डॉक्टर आणि पुरुष स्टुडंट्स त्या महिलांना हँडल करतात तिथे नवमातांचा मृत्यूचा दर 13 ते 18% इतका जास्त आहे. आणि जिथे मिडवाईफ्स करतात तर तिथे फक्त तो 2% कसा बसा जातो. काय फरक आहे, नेमकं काय असं होतं. भरपूर काय काय त्यांनी प्रयत्न केले की असं करायचं का, तसं करायचं का, इव्हन कुशीवर करून वळवून तिची डिलिव्हरी करायची का किंवा कशा पद्धतीनं करायचं ते त्यांना जेवढे सुचले. अगदी फादरनं तिथे येऊन घंटा वाजवायची इथपासून, कारण तेव्हा सायन्स काहीच डेव्हलप झालेलं नव्हतं. इव्हन जर्म थिअरीचा सुद्धा उगम झालेला नव्हता. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते इग्नास सेमेल्विस इतका प्रयत्न करत होते की शेवटी कंटाळून त्यांच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता सुट्टीवर जा म्हणे. तुम्ही आम्हालाही खूप त्रास देऊ लागले, स्वतःलाही खूप त्रास करून घेऊ लागले. शेवटी एका अर्थाने यांना वाटलं की जाऊ द्या, आपण आपलं डोकं शांत करायला सुट्टीवर जाऊ, म्हणून ते काही दिवसांसाठी सुट्टीवर म्हणून गेले. आणि जिथे सुट्टीवर गेले डोकं थोडं शांत बसतं तिथे त्यांनी ऑब्झर्व केलं की पॅथॉलॉजिस्टचे मृत्यू होत आहेत आणि त्यांच्या समोर एका पॅथॉलॉजिस्टचा मृत्यू झाला. मग त्यांनी माहिती घेतल्यावर लक्षात आलं की असे अनेक पॅथॉलॉजिस्टचे मृत्यू होत आहेत आणि सिम्पटम सगळे तेच आहेत जे त्या बायकांना मरताना होतात. याचा अर्थ त्या फक्त प्रेग्नंट आहेत किंवा डिलिव्हरीच्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम होतोय म्हणून त्या मरतात असं नाही, वेगळं काहीतरी कारण असलं पाहिजे. जर्म थिअरी अस्तित्वात नव्हती. आणि तेव्हा सुद्धा या डॉक्टर इग्नास सेमेल्विस यांनी असं सांगितलं की एक ऑब्झर्वेशन त्यांचं असं होतं की या मिडवाईफ्स ज्या आहेत त्या डिलिव्हरी विभागातच राहतात, मॅटर्निटी विभागातच राहतात आणि डिलिव्हरी केस आली की हँडल करतात.
हे जे पुरुष डॉक्टर आणि पुरुष स्टुडंट्स आहेत ते बाहेर जाऊन पोस्टमार्टम पण करतात आणि पोस्टमार्टम करून आल्यानंतर त्याच हाताने ते डिलिव्हरी करतात. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की तुमच्या हातामध्ये असं काहीतरी असलं पाहिजे ज्याच्यामुळे पोस्टमार्टम करून तुम्ही आल्यानंतर जेव्हा डिलिव्हरी करता तेव्हा ह्या नवमातांचा मृत्यू ओढवतो. म्हणून आता डॉक्टरांनी त्यांच्याकडे जाण्याच्या अगोदर हात धुतले पाहिजे. अर्थात डॉक्टरांनी प्रचंड विरोध केला तेव्हा, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की तुमचं म्हणणं आहे की आम्ही त्या नवमातांना मारतो का, आमच्या हातावर काय असणार आहे, आमचे हात काही चांगले नसतात का वगैरे वगैरे. तो फार वेगळा भाग झाला. पण आता आपल्याला माहित आहे की हात धुणं खरंच किती महत्वाचं आहे. आतापर्यंतच्या आयुष्यात आपण जेवढ्यांदा धुतले नसतील तेवढे सगळे आपण त्या कोरोनाच्या काळात 1.5-2 वर्ष पूर्ण धुवून घेतले. म्हणजे अक्षरशः ते हात बदलून जाईल की काय असं वाटत होतं तेव्हा. आणि मग आता डॉक्टर इग्नास सेमिल्विस यांना त्या पद्धतीचे भरपूर नामाभिधान देण्यात आलेले आहेत की हँड वॉशिंगचा फादर वगैरे वगैरे काय 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 काय. सो एक जण करू शकतं का? यस, डेफिनेटली एक जणही करू शकतं जर त्यांनी तशाच पद्धतीनं करायचं ठरवलं तर. शंतनू नायडू बद्दल आपल्याला माहित आहे, रतन टाटांबद्दल जो एक 27-28 वर्षाचा मुलगा आपल्याला सतत दिसत होता शेवटच्या काही वर्षांमध्ये, तर तो रतन टाटांना त्यासाठीच आवडला होता की हे स्ट्रीट डॉग जे आहेत रात्रीच्या वेळी गाड्या त्यांना सर्रास उडवतात आणि मग यांना वाचवलं पाहिजे म्हणून काय केलं पाहिजे तर मग चमकदार पद्धतीच्या कॉलर्स त्यांच्या गळ्यात घालणं हे त्या शंतनू नायडूने सुरू केलं. आणि मग सोशल मीडियावरून सगळीकडे माहिती पोहोचली, त्यांच्यासोबत अजून काही जण जुळले गेले आणि त्यांनी सुद्धा त्या स्ट्रीट डॉगला अशा कॉलर्स घालणं सुरू केलं ज्याच्यामुळे त्यांचे जीव वाचले. सो एक जण करू शकतं का? यस, एक जण करू शकतं. बरं, आपल्याला काही फार मोठं करायचंय का? सुदैवानं आपण अशा परिस्थितीत जन्माला आलो आहोत की आपल्या पूर्वजांनी सगळं काम करून ठेवलंय. म्हणजे स्वातंत्र्यासाठी पण लढा देण्याची आपल्याला गरज नाही. आपण स्वतंत्र भारतात जन्माला आलो आहोत. आपल्या स्त्रियांबद्दलच्या ज्या अतिशय अनिष्ट रूढी चालीरीती होत्या त्या सुद्धा सगळ्या संपून गेलेल्या आहेत. ज्या आता थोड्याफार आहेत त्याच्यामध्ये आपण संपवण्यासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. आणि त्यासोबतच बाकीचंही जाऊ दे. ऍटलिस्ट आपण आपल्या पुरतं जरी ठरवलं की मी प्रदूषण करण्यामध्ये माझा सहभाग अत्यंत कमी देईन, कचरा जाळण्यासाठी मी माझा कचरा देणार नाही, कोणी जाळत असेल तर मी डेफिनेटली रोखण्याचा प्रयत्न करेन. इतकंच नव्हे तर त्यासोबत आपण प्लास्टिक मी वापरणार नाही, असे छोटे छोटे जरी आपण घेतले काही मुद्दे स्वतःसाठी की ऍटलिस्ट मी तरी हे करेन, डेफिनेटली आपला तेवढाच हातभार पर्यावरणासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना ते जे देऊन जायचं आहे आपल्याला ते सगळं देण्यासाठी नक्कीच राहील. या संदर्भात आणखी 2 मुद्दे सांगेन आणि मग आपली रजा घेईन. नेपोलियननं त्या काळात सांगितलेलं वाक्य दुर्दैवानं अजूनही खरं ठरतंय. नेपोलियननी असं सांगितलं होतं, द वर्ल्ड सफर्स द मोस्ट not because of the violence of the bad people but because of the silence of the good people. वाईट लोकांच्या हिंसेमुळे जगाचं जेवढं नुकसान होतं त्यापेक्षा खूप जास्त नुकसान चांगल्या लोकांच्या शांत राहण्यामुळे होतं. आणि आपण काही परिस्थितीमध्ये खूप शांत असतो, बरोबर. आपल्याला कळत असतं की शेजारच्याच घरामध्ये वृद्धाचा छळ होतोय, पण आपण चांगले लोक असतो त्याच्यामुळे आपण नाकासमोर बघून चालणार, झापडं लावून चालणार, त्याच्यामुळे तिथे काही छळ होतोय हे आपल्याला दिसणार सुद्धा नाही. आपल्याला माहित असतं की कुठेतरी काहीतरी अनिष्ट होत आहे, पण तरी सुद्धा आपण ऍब्सोल्युटली त्या गोष्टीतही डोकं घालणार नाही, कारण आपल्याला काय करायचंय त्याच्यासोबत. पण प्रत्येक वेळेस असं जर आपण आपल्याला काय करायचं आहे म्हणणार असू तर मार्टिननी एक कविता म्हणण्यापेक्षा त्याचं ते स्पीच होतं जेव्हा हे सगळं नाझिझम वगैरे झालं, नंतर रशियन फौजांनी सगळं नेस्तनाबूत केलं, त्याच्यानंतर एका भाषणामध्ये बोलताना ह्या मार्टिननी आडनाव निमोलेअर असं काहीतरी आडनाव आहे ते विसरले मी, त्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. ते त्यांनी सांगितलं की जे प्रत्येक वेळेस होतं ना ते याच पद्धतीनं होतं की ते लोक, ते म्हणजे दुष्ट लोक या अर्थाने, ते लोक जेव्हा आले तेव्हा ते ज्यूसाठी आलेले होते. त्या ज्यूनी मला मदतीसाठी आवाज दिला, पण मी ज्यू नव्हतो म्हणून त्याच्या मदतीला जाण्याचं कारणच नव्हतं. इंग्लिश मधली कविता आहे, मराठीत सांगते तुम्हाला. त्यानंतर ते लोक जेव्हा कॅथोलिक लोकांसाठी आले तेव्हा त्यांनीही मला आवाज दिला, पण मी कॅथोलिक नव्हतो म्हणून मी काही जाण्याचं कामच नव्हतं. ते लोक ट्रेड युनियनिस्ट लोकांसाठी आले, पण मी ट्रेड युनियनिस्ट नव्हतो म्हणून मी मदतीला जाण्याचं काही कारणच नव्हतं. आणि असं करता करता जेव्हा ते लोक माझ्यासाठी आले तेव्हा मी आवाज कुणाला तरी द्यावा असं कुणीच उरलेलं नव्हतं.
कारण मी तो नाही करत जाऊ दे, ते त्यांचा प्रश्न आहे. जे झालं ते फॉरेनमध्ये झालं, आपल्याकडे कुठे झालं? जे झालं ते दिल्लीत झालं, आपल्याकडे कुठे झालं? अरे मुंबईत, आता तुमच्या राज्यात आलंय, मुंबईत झालं, पुण्यात झालं, आपल्याकडे कुठे झालंय? अरे आता शेजारच्या घरात झालं, शेजारच्या घरात झालंय, माझ्या घरात कुठे झालंय? जेव्हा आपल्या घरात काही होईल तेव्हाही मदतीला येणारं कोणी नसेल. जर आपण बघ्याची भूमिका घेत असू तर बाकी सगळे सुद्धा त्याही वेळेस बघ्याचीच भूमिका घेतील. म्हणून आपण थोडंसं तरी कॉन्ट्रीब्यूट स्वतःसाठी केलं पाहिजे, पुढच्या पिढ्यांसाठी केलं पाहिजे. कारण त्यावेळेसही हेच लक्षात घेतलं पाहिजे, आता जे आपण खूप छान पद्धतीने आयुष्य जगू शकतो त्याचं कारण अगोदरच्या पिढ्या आहेत, त्यांनी लावलेले वेगळे वेगळे शोध आहेत, त्यांनी सगळ्या नष्ट केलेल्या विविध चालीरीती प्रथा परंपरा आहेत. त्याच्यामुळे आज जर आपण सुखी असू तर आपण आपल्या पुढच्या वारसांसाठी सुद्धा असंच काही दिलं पाहिजे की जे मी आता तुम्हाला अभिमानानं सांगते, पुढच्या लोकांनी सुद्धा आपल्या पिढ्यांबद्दल तसं अभिमानानं सांगता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मला वाटतं एवढं ऍटलिस्ट आपल्या लेवलचं कॉन्ट्रीब्युशन तरी आपण नक्कीच करू शकतो. कन्व्हिन्स करू शकतो घरातल्यांना की जे म्हणतात नाही तिच्याकडून आहेर घेतला, अरे नाही घ्यायचा, मला तुमचा आहेर घ्यायचा पण नाही, मला तुम्हाला आहेर द्यायचा पण नाही, अशा पद्धतीने सांगता येऊ शकतं. थोडेसे कदाचित ज्यांना नाही समजून घ्यायचं ते तर कशाही पद्धतीने आपल्याला नावं ठेवतच राहणार आहेत, पण ज्यांना समजून घ्यायचं आहे ते डेफिनेटली त्यांच्याही ओके, एकदा सुरुवात झाली की बाकीची सुरुवात करतात. ओके, तिनं सुरुवात केली आहे ना, ती आहेर देत नाही ना, ठीक आहे, मी पण आता करेन की मी पण आहेर देत जाणार नाही. असं जरी झालं तरी सुद्धा फार मोठा कचरा जो निर्माण होतोय या आहेरांच्या गोष्टींमुळे, तो सुद्धा निर्माण कमी होण्यासाठी आपली मदत तिथे लागलेली असू शकतेच. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं असंच अंतर्मुख होऊन आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन काय देऊ शकतो याचा विचार प्रत्येकीनं करावा आणि करेलच अशी अपेक्षा आणि खात्री दोन्हीही व्यक्त करते. जागतिक महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थँक्यू.